अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जी सर्वात मोठी पीडा आहे ती म्हणजे शत्रुपीडा। शत्रू भयंकर त्रास देतात, घरातलीच लोक सतत अपमानित करतात, ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तीच लोक विश्वासघात करतात। बऱ्याच वेळा आपल्या नात्यातली, आपल्या कुटुंबातली किंवा आपल्या रक्ताचीच लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात। जेव्हा आपलीच लोक आपला घात करतात, आपल्याला त्रास देतात, आपल्याला अपमानित करतात, तेव्हा आपल्याला ते सहन होत नाही। आपण रडत बसतो, आपण विचारात असतो, आपल्याला काय करावं कळत नाही, यावरती कुठला उपाय करावा तेही समजत नाही। मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी, कितीही मोठा शत्रू असेल त्याला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। अशा दोन वस्तू ज्या तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा कायमची दूर होईल। ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला होता तीच लोक रडत बसतील, जी लोक सतत तुम्हाला टॉर्चर करत होती, अपमानित करत होती, तीच लोक तुमच्या पायावर येतील। ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या आणि त्याच्या सोबत हा एक अत्यंत प्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कितीही कोणी त्रास देत असेल, कितीही तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असेल, तुम्हाला अपयश आणत असेल, तांत्रिक मांत्रिक जादूटोणा करत असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीवरती उलटल्या जातील। बघा, मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास खूप जास्त आहे, शत्रुपीडा खूप जास्त आहे, त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। कुठल्याही शनिवारच्या दिवशी, कुठल्याही अमावस्येला किंवा कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता। तसंच जर शुक्ल पक्ष असेल आणि शुक्ल पक्षामध्ये जर शनिवार मिळाला, 15 दिवस कृष्ण पक्षाचे आणि 15 दिवस शुक्ल पक्षाचे असतात, तर शुक्ल पक्षातील शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर उत्तम राहील। बाकी कुठल्याही शनिवारी केला तरीही चालेल। आता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे बघा, सकाळ किंवा संध्याकाळ, सकाळी करत असाल तर 6च्या अगोदर आणि संध्याकाळी करत असाल तर 7च्या पुढे, जेव्हा पूर्ण अंधार असतो त्या अंधारातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला एकूण 38 उडदाचे काळे दाणे घ्यायचे आहेत। काळ्या रंगाचं कापड, त्याच्यावरती मोजून 38 उडदाचे दाणे ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत 40 तांदळाचे दाणे, 38 उडदाचे दाणे आणि मोजून अख्खा तांदूळ असतो त्याचे 40 दाणे। दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात ठेवल्यानंतर तुम्हाला त्या कापडाला गाठ मारायची आहे। ठीक आहे। आता ही गाठ मारल्यानंतर याची जी छोटीशी पोटली तयार होईल ती तुम्हाला तुमच्या घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे। कारण ती शत्रुबाधा, शत्रूचा त्रास तुमच्या घरात आहे, तुम्हाला त्रास होतोय म्हणजे तो तुमच्या औऱ्यामध्ये, तुमच्या एरियामध्ये आहे, म्हणून तुम्हाला 4ही कोपऱ्यांना या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या स्पर्श करायच्या, फिरवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःवरून स्वतःच उतरवायच्या आहेत। स्वतःच्या हातात घ्या, उजव्या हातात, आणि स्वतःवरून अशा 7 वेळा उतरवा। आता उतरवल्यानंतर त्या बाजूला ठेवायच्या आणि एक लिंबू घ्यायचं। जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबावरती आपल्या शत्रूचं नाव लिहायचं। जो व्यक्ती विश्वासघात करत आहे, जो व्यक्ती त्रास देत आहे, जो व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत आहे, त्या व्यक्तीचं नाव त्या लिंबावरती लिहायचं। मार्करने लिहा, स्केच पेनने लिहा, बॉल पेनने लिहा, वॉटर पेन, कुठल्याही पेनाने तुम्ही त्या लिंबावरती त्याचं नाव लिहू शकता। नाव लिहिल्यानंतर आता समजा नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू असं लिहिलं तरी चालेल, कारण कित्येक लोकांना पीडा माहिती असते, शत्रूचा त्रास माहिती असतो, पण नेमकं त्या व्यक्तीचं नाव माहिती नसतं। अशा वेळेस तुम्ही फक्त त्याच्यावर शत्रू लिहिलं तरी चालेल। आता हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुम्हाला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायचं आहे। 7 वेळा हे लिंबू मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे। त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे। आता नाव माहिती नसेल तर तुम्ही नाव नका घेऊ, पण नाव माहिती असेल तर त्याच्यामध्ये नाव घ्या। बघा, मंत्र आहे कुरु कुरु, त्या व्यक्तीचं नाव कुरु कुरु रूपाली पीडाय, कुरु कुरु रूपाली पीडाय स्वाहा,
कुरु कुरु शत्रु पीडाय स्वाहा. नाव माहिती नसेल तर शत्रू घ्या. कुरु कुरु नंदिनी पीडाय स्वाहा. कुरु कुरु तृप्ती पीडाय स्वाहा. कुरु कुरु दामिनी पीडाय स्वाहा. कुरु कुरु शत्रु पीडाय स्वाहा. जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर शत्रू म्हणायचं आहे, पण तुम्हाला जर नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये, जसं मी आता नावं घेतली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. हा मंत्र जो सांगितलेला आहे तो 51 वेळा तरी तुम्हाला म्हणायचा आहे. त्याच्यानंतर हे लिंबू आणि त्याच्यासोबत घेतलेले उडीद आणि तांदूळ जी पुडी आपण बांधलेली आहे हे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. जिथे शेत असेल, मोकळी जागा असेल, कुठेतरी अशी थोडीशी जागा तुम्हाला दिसत असेल, झाड असेल, काही असेल, घराच्या बाहेर गेल्यानंतर काहीही असेल. आता सिटीत पण राहत असाल तर आजूबाजूला भरपूर झाडं वगैरे असतात, तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर काय करायचं, हे उडदाचे दाणे, 38 उडदाचे दाणे आणि तांदळाचे दाणे त्या पुडीतून सोडायचे. तिथे गेलेला तिथे एक थोडासा खड्डा करायचा, छोटासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये दोनही गोष्टी त्या खड्ड्यात टाकायच्या. दोनही गोष्टी खड्ड्यात टाकायच्या आणि जे लिंबू आपण घेऊन गेलेलो आहोत तर हे लिंबू कट करायचं. जाताना सुरीसुद्धा सोबत घेऊन जा. तिथे गेल्यानंतर लिंबू कट करायचं. लिंबाच्या 2 किंवा 4 फोडी केल्या तरीही चालेल. आणि त्या खड्ड्यात असणारे जे तांदळाचे आणि उडदाचे दाणे आहेत ना त्याच्यावरती हे लिंबू पूर्ण पिळायचं. त्याचं जे रस आहे ते पूर्ण पिळायचं आणि त्याची जी साल आहे ना ती सुद्धा त्या खड्ड्यात टाकायची. पूर्ण लिंबू जे आहे ते लिंबू कट करून पूर्ण त्याच्यावरती पिळायचं आणि त्याची साल टाकायची. ते लिंबू पिळत असताना तुम्हाला फक्त तिथे एकच चित्र आणायचं आहे की शत्रू संपलेला आहे, शत्रू संपलेला आहे, शत्रूचा नाश झालेला आहे, शत्रुत्व दूर झालेला आहे, माझा जो काही शत्रू आहे तो आजपासून माझ्या आयुष्यातून लांब गेलेला आहे. फक्त तुम्हाला एवढं तिथे म्हणायचं आहे. किंवा शत्रूचं नाव घेतलं तरीही चालेल. आता तुमचा शत्रू तुमचा जवळचा कोणी असेल, सुरेश, मोहन, प्रशांत, राहुल, कोणीही, त्याचं तुम्ही नाव घेऊ शकता. आणि पूर्ण लिंबू पिळून त्याची साल त्या खड्ड्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यावरती माती टाकायची आहे. ठीक आहे. खड्ड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथे दाबायच्या आहेत. घरी येण्यापूर्वी तुम्हाला पायावर, हातावर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. हात पाय स्वच्छ धुवायचे. घरात येऊन स्वच्छ स्नान करायचं म्हणजे आंघोळ करायचं. घरात आल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची. हा उपाय तुम्ही शनिवारी करत असाल तर तुम्ही 1 शनिवार करा, 4 शनिवार करा किंवा तुम्ही 8 शनिवार करा. तुमचा खूपच मेजर त्रास असेल, वर्षांपासून असेल तर तुम्ही 4 शनिवार तरी आवर्जून करा. अमावस्येला करताय तर तुम्ही 4 महिने 4 अमावस्या करा. पौर्णिमेला करताय 4 महिने 4 पौर्णिमा करा. तुम्हाला जमेल तसं करा. पण तुम्हाला सांगते फक्त एका महिन्यात तुम्हाला या उपायाचा पूर्ण लाभ होईल. तुमच्या आयुष्यात जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता तो एका महिन्यात पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल. आता त्या व्यक्तीला काहीतरी होईल असं नाही, पण त्याचे विचार थांबतील, तुम्हाला देणारा त्रास थांबेल. हा उपाय केल्यानंतर त्याने किती पण काय करायचा प्रयत्न करू दे, तुमच्यावर काहीच होणार नाही. जे काही करायला जाईल ते त्याच्यावर उलटलं जाईल. हा तांत्रिक शास्त्रातील उपाय आहे. तो शत्रूचा नाश करण्यासाठी आहे. सतत आपल्या घरात आजारपण, बऱ्याच गोष्टी वाईट होतात, पैसा टिकत नाही, या समस्या असतात. आपल्याच घरातली लोक, आपल्याच जवळची लोक असा त्रास आपल्याला देतात. पण हा उपाय त्याच्यावरती रामबाण आहे. नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.